पॉइंटर मध्ये असं गॅलप मध्ये जाऊ दे, त्यांना गॅलपच लागत. बस बस मैं तभी देख लिया था राइडिंग को सीधा निकलेंगे. बस कुछ भी नहीं बोलना, लात मारना मालूम नहीं, कुछ भी नहीं. ये देखो देख लो आप, लात वात कुछ भी नहीं है. ये देखो, देखे, काही भी करून घ्या त्याला, काही नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत पप्पूभाई गांगुर्डे यांच्याकडे. खूप मोठे व्यापारी आहे, येवल्यामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या व्हिडिओत पण दसऱ्याच्या व्हिडिओत पण होते. भरपूर लोकांचे कॉमेंट आले पप्पूभाई के जलवे आहे म्हणून. कुठून आलेले घोडे? आता हापूस करून आणला मी. पुष्पवरून? हा, पुश करून आणला. आता आला 3 दिवस झाले. 3 पाय व्हाईट आणि बाकी तोंडावर टिक्का बिक्का आहे. देवमन? देवमन नाही, बालभाऊ क्लिअर कंठमन आहे जागेवर. इकडे घे पुढे. आणि प्युअर मारवाडी आहे, तो लाईनचाच आहे पण अननोन बनवून द्यायचं आपल्याला. प्युअर मारवाड? हो, प्युअर ओरिजिनल मारवाड. काय रेट वगैरे काय? आता रेट आपण याच्यावर नाही सांगत, फोनवर सांगत नाही. पण गिरायकाचा फोन आला मग गिरायकाला सांगतो. प्युअर रेट सांगणं म्हणजे चुकीचं आहे. तेच बरं आहे. आणि आपल्याकडे जास्त रेट नाही राहत, आपण सगळं हिशोबाचं काम आहे. हिशोबाचं पहिल्यापासून माझं जास्त करून माल हैदराबाद कर्नाटक इकडेच जातो. जास्त करून माल कुठे जातो? हैदराबाद कर्नाटक. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही आमच्या आता 3री पिढी असेल माझ्या अंदाजी. तुमच्या येवल्यात? हो, माझी 3री पिढी. आजोबा पंजोबा मरत वडील, मग आता आम्ही ते पण हेच करायचे. आता तुमचा मुलगा पण याच्यातच आता हो का, मुलाला ते वेटरनरी केलेलं आहे तिने. आता वेटरनरी झालं त्याचं. हो का? मुलाचं घरच्या घरी, पण आपल्या घरच्या घरी, बाकी नाही कुठं बाहेर. स्वतःचेच घोडे पाहायचे. तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे पिढ्यान पिढ्या हो. म्हणजे घोडे खरेदी करणं, घोडे खरेदी आणि विकणं, जास्त काही स्वतःचे पहिले टांगे होते ना. पहिले टांगे चालायचे, रिक्षा काही नव्हते त्यावेळेस. टांगे घोडेच राहायचे. मग आमचे स्वतःचेच होते टांगे घोडे जागा. मग आता सगळ्या प्रकारचे घोडे आहेत? सगळे A to Z. म्हणजे कोणाला शर्यतीसाठी पाहिजे असं तुम्ही जे म्हणशाल ते भेटतं आपल्याकडे. शोकसाठी पाहिजे, शोकसाठी, बग्गीसाठी नाही. ते कोणी आता एखाद्या शौकीन माणसाचे कामच आहे, एखाद्या फार्म हाऊस वाल्याचे कामच आहे असं. आणि हा मला समोरच्याने सांगितलं होतं याची लाईन, काय सांगितलं होतं बा त्याचं, चेतक का असं काहीतरी लाईनचा आहे तो. गुजरात मधला घोडा. गुजरात? पुष्कर वरून घेतलं. पुष्कर म्हणून. आणि ओरिजिनल मारवाड. हे सगळे याच्यात एक बी मारवाड नाही, हाच एक मारवाड आहे तेवढा ओरिजिनल. 4-1 वर्षाचा येईल तो. 4 वर्ष. आणि शांत आहे. रायडिंग बिडिंग सगळ्या गोष्टी क्लिअर. तर रेट म्हणजे असं काही नाही का जास्त सांगणार? नाही. कसं आहे, थोडे फारच काहीतरी लिमिट मध्ये. आता पुष्कर वरून आणलं म्हणजे तुमचं पण भाडं सगळं लागलंच. प्रत्येक घोड्या मागे 10,000 रुपये खर्च करायचा गाडीच्या. म्हणजे जास्त काही काढत नाही? नाही 2-5 हजार रुपयावर खेळ जास्त. तुमचं पिढ्यान पिढ्या तो धंदा आहे म्हणल्यावर काय. आता आज असं पाहिलं तर हे बी दिलेलंच आहे. आता याला कमीत कमी 3 गिराईक आहे. पण मग आता पाहू त्याच्या नशिबात लावलं. एकाने ऍडव्हान्स बी टाकून दिले. मग पण तो आता कसं आहे, समोर आल्याशिवाय आपण कोणाला देत नाही घोडा. पहिली या बघा. कसं आहे, आपण पाठवून देऊ, पण तिथे गेल्यावर नको काही व्हायला. तसं मी तर फोटोवरच पाठवतो जास्त. पुन्हा आता हैदराबाद वाले तर काही घ्यायला येते नाही. पण आपल्या इकडचा महाराष्ट्राचा जर माणूस असला ना तर त्याला मी अवश्य पाहायला बोलवतो. कारण का आपल्या इकडे थोडं वेगळं पडतंय. बाहेर पाठवायचं म्हटलं आपण गॅरंटीवरच पाठवतो. एवढं लांब पाठवायचं आपल्याला तसं जे सांगितलं तेच पाठवावं लागेल. बरोबर. असं बदलून नाही पाठवता येणार काही. आणि घोडा पण 1 नंबर क्वालिटी. काही म्हणजे शांत आहे, एकदम शांत आहे. आता लगामने काही निघाली, होल्डरवर फक्त. आणि 63 पक्का आहे आता. 63? हो, 63 आहे. अजून बनल तो. समोरच्या त्याची खाणं पिण्यावरच आहे. तुम्ही चांगलं खाऊ पिऊ घातलं. खाणं पिणं त्याची रोज मालिश बिलिश जर केली तर घोडा दिसतो. काळा घोडा आता त्याची चमक सांगते, त्याची क्वालिटी. जशी तुम्ही त्याच्यावर मालिश कर चाललं. अजून किती घोडे आहे? अजून 4 आहे ना. याला चक्कर मारून माराशी चक्कर ला. त्यांचं पण थोडं घेऊन